महाबीज तर्फे बीटी कापूस बियाण्याच्या नव्या वाणाचे लोकार्पण। राज्य बियाणे महामंडळाच्या पैलपाडा येथील संशोधन केंद्र तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स येथे संशोधित झालेल्या संकरित बीटी कपाशी महाबीज 124 चे सहविपणन अंतर्गत संकरित बीटी कपाशी महाबीटी BG2 या वाणाचे लोकार्पण करण्यात आले। हे वाण हे उच्च उत्पादन क्षमतेचे असून कोरडवाहू क्षेत्रासाठी वरदान ठरणार आहे, असा विश्वास महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेशकर यांनी व्यक्त केला आहे। महाबीज संशोधित तूर बियाणेचेही यावेळी लोकार्पण करण्यात आले। तुरीचे MPV 106 या जातीचे बियाणे दक्षिण भारतासाठी प्रसारित करण्यात आले आहे। या वाणाची उत्पादन क्षमता उत्कृष्ट आहे। बियाण्याची मागणी दक्षिण भारतातून तामिळनाडू व कर्नाटक या राज्यातून प्राप्त झालेली आहे। बियाणे पुरवठ्याची संपूर्ण तयारी झालेली असून त्वरितच या राज्यांना बियाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे। या प्रसंगी महाबीजचे संशोधन व विकास कार्यामध्ये सहभागी असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांचे डॉक्टर रणजित सपकाळ यांनी अभिनंदन केले। महाबीजचे महाव्यवस्थापक विजय देशमुख यांनी यावेळी महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील बियाण्यांची गरज लक्षात घेऊन त्या पद्धतीने महाबीज संशोधन व विकास करून त्याच पद्धतीचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे सांगितले। इतर पिकातही आपण बियाण्यांची गरज पाहून बियाण्यांची उपलब्धता करून देण्यात असल्याचेही त्यांनी माहिती सांगितली आहे। जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात संकरित बीटी कपाशी वाणाचे वितरण करण्यात आले। सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते। सूत्रसंचालन महाबीजचे उपमहाव्यवस्थापक श्री गणेशजी डहाळे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार डॉक्टर प्रफुल्ल लहाने यांनी मानले। थँक्यू फॉर वॉचिंग। अशाच महत्त्वपूर्ण बातमी आणि अपडेट्ससाठी अजिंक्य भारत डिजिटलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।